नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 2 सप्टेंबर 2025 आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे। कारण की काय झालं, महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे। सगळ्या शेतकऱ्याचे असे फोन येत आहेत, मेसेज येत, हे पाऊस कधी बंद पडणार। तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज आहे 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर म्हणजे 2-3 पर्यंत 2 आणि 3 म्हणजे उद्याच्या दिवस विदर्भ 6 5 11 जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे। म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात द्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन आज 2 सप्टेंबर आणि 3 पर्यंत, त्याच्यानंतर काय होणार आहे, 4 तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार। म्हणजे 4 तारखेला जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे, 4 5 6च्या दरम्यान पाऊस जाणार आहे। म्हणून 4 5 6ला तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्व विदर्भ 6 जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर म्हणजे आणखीन 2 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे। आज रात्रीच्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे, मग ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण कसं असतं, सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो, पाऊस पडतो। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 4 तारखेपासून तुम्ही काय करता, मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत 11 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, मुग काढायचे तर मुग काढून घ्या, उडीद काढायला तर उडीद करून घ्या, ऊसाला खत टाकायचे टाकून घ्या। कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे, परत राज्यात 11 तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार। पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज म्हणजे 2 आणि 3 आज तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज आणि उद्या दिवस तुमच्या इकडे सरी येतील। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। तुमच्या इकडे मात्र 4 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। 4 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे। म्हणून पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज तुमच्याकडे 2 सप्टेंबरला आज तुमच्याकडे कडक ऊन पडणार आहे। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या इकडं 4 तारीख 5 आणि 6च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं, पाऊस कमी पडलेला होता। पण हे 4 5 6चा पाऊस कोपरगाव त्या भागात, शिर्डी भागात, राहता त्या भागात चांगला पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही, तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पडणार आहे आणि ओढे नाले वाहतील आणि तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे, तळ्याला देखील येणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं, नंदुरबार जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, येवला झालं, कोपरगाव झालं, म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये काय झालं, बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले। मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे 10-20 गावं सुटलेले, तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे 5 6 आणि 7चा जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे। त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल, तळ्यामध्ये देखील पडणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की 5 आणि 6च्या दरम्यान मुंबईला देखील एक जोराचा पाऊस येणार आहे। म्हणून हे 5 6 तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेनं अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय झालं की अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर झालं, इकडं सांगली, आटपाडी त्या भागामध्ये काय असतं की तिकडं काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही,
पण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मात्र तुम्हाला जास्त पडणार आहे। परतीचा पाऊस काय होणार आहे, 13 तारखेपासून परतीच्या पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे, म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे। म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बरसणार आहे। त्याच्यानंतर कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला आलं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 13 सप्टेंबर नंतर जे परतीचा पाऊस येणार आहे तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा। विदर्भ ते 6-5-11 जिल्हे, मराठवाड्याचे 7 म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे 11 तारखेलाच काय होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यामध्ये 11 तारखेला दस्तक देणार आहे पाऊस, म्हणून हा 11 तारखेचा अंदाज, 11 सप्टेंबरचा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर ते 12ला पाऊस काय होणार आहे पुन्हा परभणी जिल्ह्यापर्यंत येणार आहे। परभणी, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये 12ला येणार आहे, परभणी, लातूर, बीड, जालना इकडे बुलढाण्यापर्यंत येणार आहे। 13ला मात्र संपूर्ण महाराष्ट्र परत यावून टाकणार आहे, 14ला आणखीन परत जाणार आहे, 15ला पुन्हा जास्त वाढत जाणार आहे। म्हणजे जवळपास 11 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत राज्यात पुन्हा परत 11 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा परत एक पाऊस राहणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। आणि तो पाऊस मध्ये आता जे पडला त्याच्यापेक्षा जरा मोठा असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खास करून नांदेडकरांना सांगितलं होतं की तुमच्याकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून नांदेडकरच्या जनतेने 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरच्या दरम्यान त्या लातूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे, तेलंगणाकडे खूप पडणार आहे, पुन्हा कर्नाटककडे पडणार आहे। त्याच्यामुळे तेलंगणा, कर्नाटकल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर द्राक्ष शेतकरी हा अंदाज ऐकत असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो 11 ते 17 सप्टेंबर मध्ये तुमच्या द्राक्ष पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून तुम्ही तुमचं ते द्राक्षाचं कसं नियोजन असतं, कधी फवारण्या करायच्या असतात ते तुम्ही तुमचं नियोजन ठरवायचं। पण त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये 2 पाऊस चांगले होणार आहेत। त्याच्यानंतर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होणार आहे, 11, 12, 13, 14च्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस लगेच निघून जायला तयार करणार आहे। आणि परत एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये लगेच मग थंडी कधी येणार आहे तर नोव्हेंबर मध्ये 2 नोव्हेंबरला सगळे महाराष्ट्रातले शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील। राज्यामध्ये आता मध्ये सगळ्यात महत्वाची एक आनंदाची बातमी कशी की विदर्भ मराठवाड्यासाठी की 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत विदर्भामध्ये सूर्यदर्शन होणार आहे, पाऊस उघडणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडत, म्हणून विदर्भ मराठवाड्यातल्या 20 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत जिल्ह्यावाईज सांगतो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, इकडे बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये मात्र 4 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, उघाड भेटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र परत मध्ये सर्वदूरचा पाऊस 13 तारखेपासून सगळीकडे 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान राज्यात जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून आताच हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।